पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान म्हणून नगर जिल्ह्याची ओळख होती। हे लक्षात घेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली। अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा मार्ग त्यावेळी सुकर झाला होता। त्याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली होती। मात्र आता मुस्लिम समाजाने थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून या नामांतरणास विरोध दर्शवला। शरद पवार व मुस्लिम समाजाच्या भेटीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनगर व हिंदू समाजात नाराजी पसरल्याची चर्चा आहे। या व्हिडिओत मुस्लिम समाज अहिल्यानगर नको अहमदनगर अशा घोषणा देतानाही दिसत आहे। या समाजाला शरद पवारांनी नेमकं काय आश्वासन दिलं हे मात्र समजू शकलं नाही। मात्र या व्हिडिओ नंतर नगर जिल्ह्यातील वातावरण फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाविकास आघाडीला या प्रकारचा फटका बसण्याचं गणित राजकीय विश्लेषकांकडून मांडलं जात आहे। नेमकं काय झालं तेच आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी होत होती। चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 298व्या जयंती सोहळ्यातही त्यांनी ही मागणी केली। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते। त्यांनी तत्काळ ही मागणी मान्य करत नामांतराची घोषणा केली। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ठराव नगर महापालिकेतही मांडण्यात आला। त्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली। सरकारी पातळीवर नामांतराचा मुद्दा पुढे सरकत असताना केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही या नामांतरणास हिरवा कंदील दिला। आता या प्रक्रियेने वेग घेतल्यानंतर धनगर व हिंदू समाजात आनंदाचे वातावरण होते। मात्र आता या नामांतरणास मुस्लिम समाजाने विरोध करत थेट शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चा वाढल्या। शरद पवार हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड तालुक्यातील काही मुस्लिम बांधवांनी गेल्या शुक्रवारी त्यांचा सत्कार केला। यावेळी मुस्लिम बांधवांनी आम्हाला अहिल्यानगर नको तर अहमदनगरच पाहिजे अशा घोषणा दिल्या। शरद पवारांना गराडा घालत मुस्लिम बांधवांनी शरद पवारांकडे ही मागणी हट्टाने केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर पुन्हा एकदा नगर नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला। संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने अहिल्यानगर नावाला विरोध केला आहे। शरद पवार हेही आता अहिल्यानगर नावास विरोध करतील का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। या प्रकाराचा मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील मतदानावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे। राजकीय धुरंधर म्हणून ओळखले जाणारे पवार साहेब हा प्रश्न कसा हाताळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या प्रकाराचा खरंच मतदानावर परिणाम होईल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।